बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवरती कसा फडकेल याच्याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हा झेंडा जर एकदा हातात गेलं तर ते सातत्याने आसमानात पडतं असलं पाहिजे, ते खाली पडता कामा नये एवढी काळजी तुम्हाला सर्वांना घ्यायची आहे। मी अनेकदा त्यांचे भाषण ऐकतोय, भाषणामध्ये जेव्हा ऐकतो तेव्हा लक्षात येतं की त्यांच्याकडे काही विजन नाही, फक्त उणिवा काढण्यामध्ये त्यांची पूर्ण सभा होते। 4 दिवसापासून तुम्ही कोणताही जण त्यांचं एकही भाषण ऐकून घ्या, त्यांनी एकाही भाषणामध्ये हे नाही सांगितलं की जर सत्ता त्यांची आली, येणार नाही पण जर आली तर ते नगरपालिकामध्ये नंदुरबार शहरवासियांसाठी काय करणार हे ते कधी सांगू शकत नाही, कारण ते विचार करायला माणसाकडे दूरदृष्टी लागते। बापू साहेबांचं आगमन झालंय, कृपया टाळ्यांच्या गडगडात आपण त्यांचं स्वागत करूया। चार दिवसा अगोदरचीच गोष्ट आहे, ताई साहेबांचं भाषण या चौकावर इथं चालू होतं, चिकू साहेबच्या पंपा समोर। येता येता 1-2 वाक्य त्यांचे मी बी ऐकले, तर म्हणे नंदुरबार शहरामध्ये समस्या एवढी आहे की जर मी बोलायला गेली तर मला 2-3 तास कमी पडतील। चांगलंय, तुम्ही 10 वर्ष खासदार होता, महासंसद रत्न खासदार आहे साहेब, 30 वर्ष आमदार आहेत, त्याच्यातली 25-24 वर्ष ते महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री होते। तुम्हाला जर नंदुरबार बद्दल, नंदुरबार शहराबद्दल बोलायचं असेल तर त्या 3 तासामध्ये तुम्ही शहरासाठी काय केलं एवढं जरी बोलून दाखवलं तरी तुमचा सत्कार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। एक बी काम त्यांनी या नंदुरबार शहरासाठी केलेलं आहे असं मला दाखवा, एक बी काम ज्या शहराच्या लोकांसाठी कामात येत असेल असं तुम्ही दाखवा। तुम्ही जेव्हा इकडनं घरी जाल एकदा विचार करा की या लोकांनी आपल्यासाठी किंवा शहराच्या विकासासाठी काय केलं आहे। फक्त नावापुढं शिल्पकार लावण्याने माणूस खरा जिल्ह्याचा शिल्पकार होत नाही। आम्ही तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो, 20 वर्ष अगोदरचं नंदुरबार बघा आणि आजचं नंदुरबार बघा, तुम्हाला त्याच्यातला फरक 100% दिसेल। काही करायचं नाही, फक्त विरोध करायचा। शहराच्या विकासासाठी एखादा काम होत असेल तर त्याच्यात खुट्टा घालण्याचं काम मात्र तुम्ही केलेलं आहे, तुमच्या परिवाराने केलेलं आहे आणि तुमच्या परिवारासोबत जी मंडळी फिरतात त्यांनी केलेलं आहे। आज तीच मंडळी तुमच्या समोर मत मागायला येणार आहे। हा बोर्ड आता बघत होतो, याच्यावरती विजू भाऊचा फोटो आहे, निलेश भाऊचा फोटो आहे। तुम्ही शहरात जेव्हा फिराल या 2 माणसांची फोटो तुम्हाला भाजपच्या बोर्डावरती दिसणारच नाही। इथंच का लावली, याच ठिकाणी तुम्हाला यांची आठवण का आली। तुम्ही उड्डाण पुलावरनं जाणार तिथं बोर्ड बघा, कन्यादान मंगल कार्यालयाच्या समोर भाजपचं बोर्ड आहे तिथं बघा, एकही बोर्डवरती यांनी भाजपच्या माणसांची फोटो लावली नाही। इथं मात्र नक्की लावली, त्यांना माहिती आहे, कारण इथं हिंदूंवरती राजकारण करायचं, हिंदुत्ववरती राजकारण करायचंय। असं हिंदुत्व कोणाचंच नसतं भाऊ, हा हिंदुत्व नाहीये। हिंदुत्ववादी माणसाने विठ्ठल भगवानाच्या मूर्तीला विरोध केला नसता। आपल्या सर्वांना माहिती आहे विठ्ठल भगवानाची मूर्ती आपण अंधारे स्टॉप मध्ये बसवणार होतो। शहराचा मुख्य रस्ता होता, चौक मेन होता, 3 ठिकाणून येणारा जाणारा माणसाला विठ्ठल भगवानचे दर्शन झाले असते। जो खेडेगाववरनं माझा शेतकरी बांधव येतो, बस स्टँडला जी बस जाते तिथं बी त्या चौकामध्ये त्याने विठ्ठल भगवानचे पाय पडले असते आणि तो पुढे गेला असता।
पण त्यांनी यालाही विरोध केला. आमची लढाई भाजप सोबत नाहीये, कारण भाजप निवडणूकच लढत नाहीये. निवडणूक लढते ही गावीत सेना लढते, आणि यांच्यासारखे संधी साधू या शहरात नको, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही का बोलू शकत नाही तुम्ही 20 वर्षामध्ये काय केलं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही शहरासाठी काय करणार आहात? मी सांगतो तुम्हाला, आपण प्रत्येक ठिकाणी गार्डन डेव्हलप केले. तुम्ही शहराचा सीबी गार्डन पण आहे सिंधी कॉलनी जवळ, इकडं महाबेटी गार्डन आहे, हा बटेसिंग भैयांच्या नावाने गार्डन आहे, नगरपालिकेच्या समोर गार्डन आहे, जिथं आपले परिवार शनिवार रविवार आनंदाने जातात. प्रत्येक कॉलनीमध्ये आपण रस्ते केले, गटारीची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली. ठीक आहे, आज काही प्रमाणामध्ये रस्ते खराब आहेत, रस्ते सगळ्याच ठिकाणी खराब होतात. आज 3 वर्ष झाली नगरपालिकेची निवडणूक नाही, नगरपालिकेवरती प्रशासकाचा राज आहे. काही अडचणी येत आहेत, शासनाकडे थोडं पैसा कमी आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आपण हे रस्तेही दुरुस्त करू. आज भी भैया साहेबांच्या आमदार निधीमधून 1 कोटी रुपये दिले शहराच्या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी. आमदार तर ते पण आहेत, मग त्यांनी का नाही दिले? त्यांना का हे सुचलं नाही? त्यांना जर खड्डे दिसतायत, दर भाषणामध्ये शहराचे खड्डे काढत असतील, तर मग तुम्ही का दिले नाही? तुम्ही का काम करायला लावलं नाही? जेव्हा प्रशासक होतात त्या काळात तर तुम्ही मंत्री होतात, तुमचा अधिकार होता, का तुम्ही केलं नाही? खड्ड्यांचा विषय करतात, खड्ड्यांचा विषय करतात की शहरामध्ये खड्डे झाले. ठीक आहे, झाले असतील, आपण दुरुस्त करू. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी राजकारण ग्रामीण भागात करतो, मी जिल्हा परिषदचा सदस्य आहे. शहराचा याच्यामध्ये माझा एवढा इंटरफेरन्स राहत नाही, पण एक ग्रामीण भागाचा किस्सा तुम्हाला सांगतो. 104 कोटीची कामं होती जिल्हा परिषदेला. गावित साहेबांची मुलगी अध्यक्ष होती सुप्रियाताई. 104 कोटीचे रस्ते, 1104 रस्ते होते, ते 10-10 लाखाचे. काम न करता 50% बिल काढून घेतले, 50 कोटी रुपये. 5.25 लाखाचं बिल 31 मार्चला 1104 कामांना देण्यात आलं. त्याच्यावर बोला ना, त्याची केस चालू आहे कोर्टामध्ये. रस्त्यावरती खड्डे आहेत, तुम्ही तर अख्खा रस्ता खाऊन गेले, त्याच्यावर का बोलत नाही? रस्तेच गायब करून दिले. आम्ही होतो, आम्ही कोर्टात केस केली, त्या कोर्टाने हायकोर्टाने जजमेंट दिला की या कामांचे पुढचं बिल द्यायचं नाही. त्या रस्त्यांवरती ते कधीच बोलणार नाही. मी आज मी त्यांना सांगतो, जिथं पुढची सभा असेल परवा श्रीकांत शिंदे साहेबांची सभा झाली. श्रीकांत शिंदे साहेब सभेमध्ये सांगून गेले की महाराष्ट्रात जर एकमेव नगरपालिका असेल जिचं वॉटर पार्क असेल तर ती नंदुरबार नगरपालिका आहे, आमच्या ठाण्यातही नाही म्हणे. हा विकास आहे. आपल्यापैकी अनेक तरुण पोरं त्या वॉटर पार्कचा आनंद घेतात. आज भी आपण एक प्रस्ताव सादर केलाय राज्य शासनाकडं. विरचक धरणावरती आपल्यापैकी अनेक लोक परिवारासह शनिवार रविवारी जातात, डॅमच्या किनाऱ्यावरती बसतात. तिथेही आपण एक चांगलं गार्डन डेव्हलप करणार आहोत, बोट क्लब डेव्हलप करणार आहोत. त्याचाही प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवणार आहे, पाठवलं आहे. आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे
की येणाऱ्या काळामध्ये पर्यटन मंत्री माननीय शंभूराजजी देसाई आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ते कामही या शहरासाठी पूर्ण करू. हे बोला, तुम्ही काय केलंय ते बोला, काय करणार आहेत ते बोला, पण याच्यावर ते भाषण करत नाही. कारण त्यांना माहिती आहे मनामध्ये की आपली सत्ता नगरपालिकेमध्ये कधी येणार नाही. तर आपण या गोष्टीचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. 121 महादेवाचे मंदिर बांधणारी महाराष्ट्रात जर कुठली नगरपालिका असेल तर ती नंदुरबार नगरपालिका आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये आपण ओपन स्पेस मध्ये महादेवाचं मंदिर बांधलंय. पोरांना जिमचं साहित्य दिलंय. सामाजिक सभागृह प्रत्येक नगर ओपन स्पेस मध्ये आपण बांधून दिले आहे. पण या सगळ्या गोष्टी ते लोकांना दाखवत नाही आणि ते करू बी शकत नाही. माझी विनंती आहे, फक्त धर्माच्या नावाने किंवा हिंदुत्वाच्या नावाने ते राजकारण करत असतील तर विचार करण्याची वेळ आहे. एखाद्या मंदिरचं निर्माण जर त्यांनी केलं असेल तर त्यांनी ते बी करून दाखवावं. ज्यांनी इथं विरोध केला, मी सांगितलं की विठ्ठल भगवानाच्या मूर्तीला विरोध करणारी बी त्यांचीच माणसं होती. तर विरोध करायचं काम तुम्ही मात्र हिंदू धर्मामध्ये करतात आणि एक दुसऱ्या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावामध्ये मतं मागतात. तर हे योग्य नाही. हे दुटप्पीपणा कधी चालणार नाही. लोकांना सगळं माहिती आहे की कोणी काम केलंय आणि कोणी करत नाही. असंख्य अशी कामं आहेत जी नंदुरबार नगरपालिकेने करायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक कामामध्ये यांनी अडथळा आणण्याचं काम केलं. आज नंदुरबार नगरपालिकेची इमारत बघा, भव्य अशी इमारत नंदुरबार नगरपालिकेची आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, दोंडाईचा अशी इमारत कुठंच भेटणार नाही. पण ती इमारत आपण नंदुरबार नगरपालिकेची बनवली. चांगली बनवली आहे की नाही खरं सांगा. या इमारतीचं जेव्हा आपण पहिल्यांदा प्रस्ताव पाठवलं, त्या इमारतीची किंमत होती 16 कोटी रुपये. त्यालाही गावित साहेबांनी विरोध केला. ते कामही 6 वर्ष रखडलं. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण ते काम पूर्ण केलं. पण जेव्हा ते काम पूर्ण झालं, त्याच इमारतीची किंमत 16 कोटी पासून 22 कोटी पर्यंत गेली. कोणाचा पैसा गेला? शासनाचा पैसा गेला. कोणी त्या याच्यात पैसा आमच्या खिशातनं किंवा त्यांच्या खिशातनं जाणार नव्हतं. सामान्य माणसं जो कर भरतो त्याच्यातला पैसा होता. गोरगरीब जनता जी कर भरते त्याच्यातला तो पैसा होता. शासकीय पैशाची त्यांनी वाट लावून टाकली. का केलं? त्या नगरपालिकेमध्ये ती कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नव्हती, शहराची प्रॉपर्टी होती, शहराच्या लोकांची प्रॉपर्टी होती. त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं, पण तरी त्याला विरोध केला. पावसाळ्यामध्ये आपण महादेवाची भव्य मिरवणूक काढली. हजारोच्या संख्येने त्या मिरवणुकीत उपस्थित होते. आपण शिंदे साहेबांना विनंती केली की आमची नगरपालिकेची ओपन स्पेस आहे, शहराच्या मध्यभागी आहे, एक धार्मिक स्थळ आम्हाला तिथं निर्माण करायचं आहे. साहेब, तुम्ही आम्हाला शिवधाम बांधण्यासाठी पैसे द्या. एका मिनिटात शिंदे साहेबांनी 1.5 कोटी रुपये आपल्याला मंजूर केले. तुमच्यापैकी की मला वाटतं सगळेच लोक शिवधामला गेले असतील. गेले? कोणी नाही गेलं असेल तर सांगा, कसं झालंय शिवधाम? कशी दिसते मूर्ती? वेळ बराच झालाय. भैया साहेबही आले, त्यांना बोलण्याची मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बापू साहेब बोलतील. सॉरी, तुझ्या तो मालिका बोलणार. हो. जय उसका तो माइक रिकॉर्डिंग हो रही है सर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. प्रभाग क्रमांक 10 आणि डायरेक्ट त्याच्यानंतर 20, डायरेक्ट डबल. प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 20 च्या या कॉर्नर सभेला उपस्थित असलेले तुमचे आमचे नेते माननीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, आमचे मुख्य मार्गदर्शक अशोक काका, ईश्वर काका, वकील आबा आणि उपस्थित सर्व सन्माननीय झालेले नगरसेवक, कारण की 100% ते नगरसेवक होणार जे
हे तुमच्या उपस्थितीने आम्हाला या ठिकाणी जाणवतंय. आणि या सभेला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे मतदार बंधूंनो, आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांचे सगळे आमच्या लाडक्या भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला आहात. कारण की तसा वार्ड बघितला तर आमच्या चिकना चोपडा वार्ड आहे. कारण की 20 नंबर जर बघितलं तर सगळे कॉलनी आहे. सगळे नोकरवाले म्हणजे नोकरीवाले आहेत. आणि नोकरीवाले शक्यतोवर संध्याकाळी 6 वाजेनंतर बाहेर निघत नाही याची आम्हाला जाणीव आहे. परंतु 10 नंबर वार्ड जर बघितला, हा आमच्या हक्काचा वार्ड आहे. हा आमच्या हक्काचा वार्ड आहे. आणि त्या अनुषंगाने उपस्थिती जर बघितली तर फार मोठ्या प्रमाणावरती आहे माझ्या मित्रांनो. मी काही जास्त वेळ तुमचा घेत नाही, परंतु या ठिकाणी एकच या ठिकाणी सांगतो की परवा माजी खासदार हिनाताई यांची या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी बरचसं या ठिकाणी वक्तव्य केलंय की हिंदुत्व, कुणी परिवर्तन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, बरचसं काय बोलून गेले. मी उपस्थित असलेले माझ्या बांधवांना एक प्रश्न विचारू इच्छितो. माझ्या माता भगिनींना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की हिंदुत्व फक्त का यांनीच जपलेलं आहे का तुम्ही आम्ही हिंदू नाही आहोत का? म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहेत ते फक्त हिंदुत्व जपतायत आणि आम्ही हिंदुत्व नाही जपणारे आहोत का? यांच्या हा ढोंगीपणा तुम्ही केलेल्या मतदानाच्या रूपाने 2 तारखेला यांना प्रकट करून दाखवा. ही प्रार्थना मी तुम्हाला करतो माझ्या मित्रांनो. ही प्रार्थना मी तुम्हाला करतो की फक्त ज्या वेळेला इलेक्शन आलं, निवडणूक आली की हिंदुत्व यांचे जागं झालं. 5 वर्ष कुठे गेलं होतं हिंदुत्व? अरे आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही कामं केलेली आहेत. मागच्या इलेक्शनला चंदू भैयाने आम्ही दे दनादन भरपूर लढलो एकमेकांसमोर. मी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार होतो. रत्नाभावी आमच्या विरोधक म्हणून होत्या, म्हणजे चंदू भैयाच विरोधक म्हणून होते. परंतु आम्ही का म्हणून एक झालेलो आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो माझ्या मित्रांनो. याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं कारण फक्त एक आहे की भारतीय जनता पार्टी ही आमची लढत नाहीये. आमची लढत भारतीय जनता पार्टीशी नाहीये. कारण की भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण ढोंगी नेते आहेत, हा आमच्या यांच्यावरती आरोप आहे. आमची लढत कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराशी नाहीये. आमची लढत आहे ही गावित सेनेशी आहे. आमची लढत आहे ही गावित सेनेशी आहे. कारण की ज्या वेळेला इलेक्शन आलं तर फक्त पक्षाचा वापर करायचा, कमळ चिन्हाचा वापर करायचा, तुम्हाला काहीतरी मिसगाईड करायचं, हिंदुत्व जागवायचं, याला नेते नाही म्हणत. यांनी ज्यांना उभं केलेले ते फक्त लाभार्थी आहेत. ते फक्त लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांनी यांनी उभं केलेलं आहे. मोठं नाव लिहिलेलं इथं प्रत्येक वेळ जनतेच्या सेवेसाठी ब्रीद या ठिकाणी लिहिलेलं आहे. कुठली सेवा यांनी आजपर्यंत दिलेली आहे? नंदुरबार शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलं तर कुठली सेवा यांनी दिलेली आहे हा प्रश्न माझ्या मित्रांनो तुम्ही त्यांना विचारा. इलेक्शन झालं का टाकायचं मफलर आणि निघायचं बाहेर आणि सांगायचं की यांनी असं केलं, यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. मित्रांनो, एक आम्हाला चंदू भैयाने आम्हाला एक होण्याचं कारण फक्त एक आहे की या नंदुरबार शहराचं हित आम्हाला जपायचं आहे. या नंदुरबार शहराला जे दहशतीचं वातावरण यांनी मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी निर्माण केलेलं आहे त्याला उत्तर देण्यासाठी, तुमचं संरक्षण करण्यासाठी, तुमचे हित जपण्यासाठी आम्ही एक झालेलो आहोत. फक्त इलेक्शन आलं का बाहेर निघणे. मला वाटतं कुठेतरी माळेवाड्यामध्ये गेले होते माग. माळेवाड्यामध्ये आमचं पॉम्पलेट दाखवत होतं की हे पॉम्पलेट वरती हिरवा रंग म्हणे.
अरे हिरवा काय, भगवा काय, निळा काय, हीच तर भारताची शान आहे. तर तेव्हाच आपला हा भारत महान आहे. विविधतेने रंगलेला हा आमचा समाज आहे, विविधतेने रंगलेला आमचा हा देश आहे. आणि त्या देशाला एकत्र ठेवण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे. शीख असो, कसाई असो, मुस्लिम असो, हिंदू असो, कुणी का असेना, संपूर्ण समाजाला एक ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे पण धोरण तेज आहे. परंतु या ठिकाणी काही मंडळी हिंदुत्वाच्या खोटं काहीतरी करतात आणि आमच्या उमेदवाराला म्हणतात की कुणी उमेदवार आहे. अरे तुम्ही किती ढोंगे आहेत ते आम्हाला माहिती आहे. तो आमच्या 16 नंबरच्या आकाश चौधरी आमचा कार्यकर्ता मोहित राजपूत होता, अगदी हाडाचा कार्यकर्ता होता. त्याच्या मोबाईलवरती आमच्या डीपीएसच्या सिरीज दादा त्यांनी माझ्या इतका हाडाचा कार्यकर्ता होता तो. जे काही भानगडी झाल्या असतील, ज्या काही भानगडीच्या माध्यमातून त्या बिचाराचा जीव गेला असणार, परंतु त्याच्यासाठी माननीय चंद्रकांत रघुवंशी असू द्या, आम्ही एसपींना सांगितलं जे गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही ठोका आणि जेलमध्ये टाका, हे शब्द आमचे होते माझ्या मित्रांनो. परंतु त्याचे राजकारण करायला निघाले तुम्ही. काय राजकारण करतायत तुम्ही? काय मदत केली त्या फॅमिलीला, काय मदत केली त्या कुटुंबाला? हा प्रश्न तुम्हाला सांगतो की 16 नंबरच्या वार्डचे जो उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं उभा आहे, आकाश चौधरी, त्याची आई उभी आहे. त्याने 50,000चा चेक त्याला दिलेला होता मदन भाऊंना, म्हणजे मोहित भाऊ आमचे जे कार्यकर्ते त्यांच्या वडिलांना दिलेला होता. तो 50,000चा चेक सुद्धा माझ्या मित्रांनो त्याने बाउन्स केलेला आहे. तो चेक सुद्धा बाउन्स केलेला आहे. फक्त सांगायचे एकच की कुठलाही क्षण आला की त्या क्षणाला राजकारणाचा रंग द्यायचा, त्या क्षणाला हिंदुत्वाचा रंग द्यायचा आणि आपली पोळी फक्त भाजून घ्यायची. एवढंच धोरण या गावित फॅमिलीने आजपर्यंत राबवलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना सोडून आज नंदुरबारच्या हितासाठी, नंदुरबारच्या संरक्षणासाठी आम्ही एक झालेलो आहोत. उपस्थित असलेले माझ्या बांधवांना मी एकच सांगतो की येतील, गैरसमज करतील, तुमच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण करतील, परवा येऊन गेलेत, आणखी येतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने काय सांगतील. माझा प्रश्न त्यांना एकच आहे की तुम्ही काय आणि कसे आहात हे नंदुरबारच्या जनतेने चांगलं ओळखलेलं आहे. या नंदुरबारच्या जनतेने चांगलं तुम्हाला ओळखलेलं आहे. म्हणून तुम्हाला नंदुरबारची जनता काय उत्तर देणार आहे जे 2 तारखेला तुम्हाला 3 तारखेला समजणार आहे आणि तुम्हाला घरी बसवणार आहे. आजपर्यंत त्यांच्या दाराशी जर कोणी गेलेलं असणार तर कधी पाणी पाजत नाही, कधी चहा पाजत नाही. पण नंदुरबारचे 2च दरवाजे आहेत, त्या 2च घरं आहेत. आणि आता सुवर्ण योग असा आहे की म्हणजे दिलीप भाऊ मोरे, स्वर्गीय दिलीप भाऊ मोरे यांचे कुटुंब म्हणजे विक्रांत बाबा ते सुद्धा आज आम्हाला जॉईन झालेले आहेत. म्हणजे त्रिमूर्ती आहे, श्री दादा, विक्रांत बाबा आणि चंद्रकांत रघुवंशी. ही त्रिमूर्तीची ताकद हीच नंदुरबारला वाचवू शकणार आहे, हेच नंदुरबारला संरक्षण देऊ शकणार आहे. आमच्या घराला तर दरवाजा नाही, शनी सिंगणापूर आहे आमचं घर. तिघांचं घर शनी सिंगणापूर आहे. आवजाव घर तुम्हाला. रात्री 12 वाजेला जरी भैयाला फोन करत फोन उचलतात. पण तू कुठल्या कंडिशन मध्ये असू दे, काय असू दे, तो भाग वेगळा, परंतु फोन उचलतात. रात्री 2 वाजेला जरी शिरीष दादाला फोन केला तर शिरीष दादा फोन उचलतो. विक्रांत बाबाला फोन केला तर विक्रांत बाबा फोन उचलतो. बसलेल्या माझ्या बांधवांना मी एक विचारतो की तुम्ही फक्त रात्री हिनाताईला फोन करून बघा, 7 वाजेनंतर फोन करून बघा, ती फोन उचलते का तेवढं तुम्ही बघा. दिवसालाही करून बघा, फक्त फोन कुणाचे उचलतात. जितू भाऊ तुम्हालाही माहितीये, फार जोमाने लागलेले होते तुम्ही पण. फोन नवनीत दादा तू पण होता. फोन कोणाचे उचलतात की जे लाभार्थी आहेत आणि लाभार्थीचे जे 10% रक्कम ज्यांचे बाकी आहेत ना त्यांचे ते फोन उचलतात. बरोबर ना जितू भाऊ? म्हणजे सांगायचं माझ्या मित्रांनो एक आहे तुम्हाला की हे ढोंगी लोक आहेत, यांच्या जाशामध्ये कोणी येऊ नका. परवा ते दाखवत होते की आमच्या पॉम्पलेट वरती हिरवा कलर आहे. अरे काय हिरवा कलर आहे?
तुम्ही सुद्धा आमच्या मुस्लिम बांधवांना रमजानच्या दिवसामध्ये हिरवा ड्रेस घालून हिरवा कलर मध्ये तुम्ही सुद्धा त्यांना विश केलेले. व्हॉट्सअपला तू फोटो फिरतोय आणि तुम्ही हिरवा भगवा निळा यातनं कधी बाहेर कधी निघणार? नंदुरबारच्या विकासाच्या संदर्भात बोला. मोठं लिहिलेलं इथं महिला सक्षमीकरण, माझं मत महिला सक्षमीकरणाला, बेरोजगारी मुक्तीला, पारदर्शक विकासाला कोणती यांनी बेरोजगारी आजपर्यंत मुक्त केलेली आहे? कुठल्या माझ्या बसलेल्या माता भगिनींना यांनी सक्षमीकरण केलेलं आहे? सक्षमीकरण कुणाचं झालेलं नाहीये. सक्षमीकरण झालेलं आहे फक्त ते 3 खिडकी योजनेचं झालेलं आहे. 3 खिडकी योजना यांनी राबवलेली आहे, त्यांचं सक्षमीकरण झालेलं आहे. आणि ते त्यांच्या समाजाला झाले नाही तर ते आपल्याला काय होतील हे तुम्ही लक्षात घ्या माझ्या मित्रांनो. बोलायचे तर भरपूर होतं, कारण की माळीवाड्यामध्ये पण आम्हाला जायचंय, चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांना पण तिथं पोहोचायचंय, आम्हालाही तिथं जायचंय. मी उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनी माझ्या युवा मित्रांना सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या विचारधाराचे माझे बंधू या ठिकाणी काहीतरी असतील त्यांनाही सांगतो की हे फक्त भारतीय जनता पार्टीचा वापर करतायत. भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी यांना काही घेणं देणं नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या जी विचारधारा आहे यांच्याशी यांना काही घेणं देणं नाहीये. फक्त निवडणूक आलं का लेबल लावायचं आणि जायचं एवढंच यांना आहे. उद्या उठून जर अजित पवारांनी यांना जर सांगितलं की साहब तुम हमारे पक्ष में आ जाओ, तुमको मंत्रीपद दे देते, गेलं भारतीय जनता पार्टी उडत राष्ट्रवादीमध्ये दाखल होऊन जातील. बरोबर ना तात्या? फक्त मंत्रीपद द्या यांना, ते तिथं दाखल होऊन जातील. ही अशी विचारधाराची माणसं हे पक्षाशी कधी जोडलेले नाहीयेत. म्हणून भाजपचे जे विचारसरणीचे माझे मित्र आहेत त्यांना एकच सांगतो की ही भाजप सेना नाही, ही आहे गावी सेना. आणि या गावी सेनेला तुम्हाला चोख उत्तर द्यायचे आणि धोबे पछाड करायचे. या ठिकाणी कुंभार समाजाचे माझे मित्र बसलेले असतील, मटका घडवण्याचे काम करतात. पलीकडे आमच्या वार्डामध्ये धोबी समाजाचे धो धुतात. काय झालं बाबा? शांतता. तुम्हाला एकच माझी सगळ्यांना विनंती आहे, कुंभार समाजाचे माझे मित्र जे या ठिकाणी असतील, इतर समाजाचे सगळे मंडळ या ठिकाणी असतील, गवळी समाजाचे मंडळ या ठिकाणी असतील, सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही पूर्ण ताकदीने जसं मटकं घडवतात, पूर्ण ताकदीने ज्या पद्धतीने म्हशीचं दूध धुतात, पूर्ण ताकदीने ज्या पद्धतीने कपडे धुतात, यांना या पद्धतीने धुवा आणि एकदाच्या पार्सल हे बाहेर पाठवा, एवढी विनंती मी तुम्हाला करतो. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये 10 मध्ये तुम्हाला 3 मतं द्यायची आहेत. एक नगराध्यक्षांना द्यायची आहेत आणि 2 उमेदवाराला द्यायची आहेत. आणि फक्त प्रभाग क्रमांक 20 मध्ये एक नगराध्यक्षाला द्यायचे आणि 3 नगरसेवकांना द्यायचे, म्हणजे 4 मतं तिथं द्यायचे. एकीकडे माता राणी वाघेश्वरी बसलेली आहे, एकीकडे बजरंगबली बसलेले आहे, त्याच्यामध्ये आम्ही बसलेलो आहेत. आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत, परंतु हिंदुत्वाचे विचार जपणारे आहोत, सर्व समाजाला जवळ घेऊन चालणारे आहोत. त्या विचाराशी तुम्ही समरस व्हावे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये धनुष्यबाणला मतदान करावं, एवढी प्रार्थना मी तुम्हाला करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निकलू मैं? हाँ चालू कर दिए, राम पहुंच गया. ठीक है, निकलते चलो. ये छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. या प्रभाग 10 आणि 20च्या या सभेसाठी उपस्थित माझे मित्र आदरणीय रविबाबू, ते माझ्या बॉडीगार्डला विनंती, ते बस काढायला ना, तिथे काही लागलं असेल, एक एअरपोर्ट ट्रॅफिक जाम आहे, तिथे गेलं पाहिजे. बस सरकवून घ्या, त्याच्यानंतरच या प्रभागातील सर्व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, आमचे नेते
आदरणीय अशोक भाऊ, आदरणीय ईश्वर नाना, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माझ्या बरोबर आलेले वकील आबा, सर्व सन्माननीय नगरसेवक पदाचे उमेदवार, ज्यांच्या जीवावर शिवसेनेने यांना उमेदवारी दिली आहे, ते सर्व माझे मतदार बंधू, भगिनी आणि तरुण मित्रांनो, हे निकालो ना बस जान दो. ही निवडणूक खरंच भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध नाही, तर गावित सेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढाई आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अत्यंत चांगले होतकरू असे उमेदवार आम्ही आपल्याला समोर दिले. आता कोण काय बोलतंय याच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही, कारण त्यांनी बिचाऱ्यांनी या नंदुरबार शहरामध्ये काहीच केलं नाही, तर ते कधी विकासावर बोलू शकत नाही. विकास केलाय तो आम्हीच केलाय नगरपालिकेच्या माध्यमातून, आणि तो तुमच्या डोळ्यासमोर आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की काय नंदुरबार मध्ये नाहीये, आपल्या नंदुरबार मध्ये सर्व काही आहे. एक स्मार्ट सिटी म्हणून नंदुरबारची ओळख आपण निर्माण केली. मागच्या 3 वर्षापासून ठीक आहे, प्रशासकाचं राज्य आहे, पैसे नाही नंदुरबार नगरपालिकेमध्ये, खड्डे सुद्धा बंद करता येत नाही, हे मान्य करेल मी. पण 3 वर्षाच्या अगोदर जोपर्यंत सौभाग्यवती रत्ना रघुवंशी या शहराची नगराध्यक्ष होती, तोपर्यंत या शहराचा झपाट्याने विकास झालेला आपण बघितला आहे. आता हिंदुत्वाच्या गप्पा करतात, हिंदुत्वावर मत मागतात, काय मला एवढं मी यांच्या क्लिपा बी पाहत नाही, पण हिंदुत्वावर मत मागणाऱ्यांना माझा साधा सवाल आहे की जो गाईच्या खरेदीमध्ये 20,000 खातो तो कधीच हिंदू होऊ शकत नाही, एवढं मला कळतं. आणि जर माझं खोटं असेल तर या वार्ड नंबर 10च्या श्याम बापूला माझी विनंती आहे, बजरंगबली समोर ये आणि बजरंगबलीवर हात ठेवून सांग, डॉक्टर गावितने तुझ्याकडनं पैसे घेतले की नाही. ज्या गायी पुरवल्या त्या बापूने पुरवल्या. नंतर तर आदिवासींना गायीच दिल्या नाही, फक्त 20,000 दिले, आणि दिलेल्या गायी सुद्धा त्या आदिवासीच्या घरी बिचाऱ्याच्या दूध बी देत नाही. जो त्यांच्या समाजाचा झाला नाही तो आमचा काय होणार आहे नंदनगरीच्या जनतेचा. त्याने सत्तेमध्ये यायला, मंत्री बनायला, मी मंत्री बनलो तर कुपोषण नष्ट करेल, मजुरांचं स्थलांतर थांबवेल. पुढे थांबलं कुपोषण, गेलं नाही गेलं, स्थलांतर थांबलं नाही थांबलं. स्थलांतर थांबलं फक्त त्याच्या परिवाराचं. त्याचा परिवार जो इकडे तिकडे भटकत होता तो परिवार आज कोट्याधीश होऊन गेला. आणि म्हणून ही मंडळी, आता इथं मी बोर्ड पाहिला त्याच्यावर विजू भाऊचा फोटो दिसतोय, बाकी के बोर्डों पे विजू भाऊ का फोटो नहीं. इतना टॉप बिचारा जॅकेट बिकेट पहिलेला भाजपा का एक ही रुबाबदार नेता आहे, पण त्याचे फोटो नाही. निलेश माली भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष, त्याचे फोटो नाही. असे मी बोर्ड लावले आणि मग तुमच्याकडे येऊन भाषण देऊन देतात लोक. काही कुंभार समाजाच्या लोकांना दम देतात कि तुमच्या भट्ट्याचा धंदा आहे. अरे मैं तुमको बोल रहा है चंदू भैया अभी जिंदा है. तुम्हाच्या भट्टीच्या धंद्याला जर त्रास झाला ना तर नंदुरबार सोडून दे. नंदुरबार कोणत्या माईचा लाल दम देतो हे बी बघून. शेवटी या नंदनगरीशी आमची बांधिलकी आहे. टेकड्यावरचे सर्व घर, सर्व अतिक्रमण है. सबसे बड़ा घर अपने विजू का है, ईश्वर नाना का आदमी विजू कुंभार. इतना बड़ा घर बनाया जिसका हिसाब नहीं. आगे पीछे कुछ सोचा ही नहीं उसने, तकत राव खड़ा कर दिया एकदम. पण महाराष्ट्र सरकारने कायदा केला. मी शब्द देतो आज भी, तुमच्या आशीर्वादाने नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे हे मला माहिती आहे. पण शिवसेनेचा भगवा जेव्हा फडकेल तेव्हा या नंदनगरीच्या अतिक्रमणामध्ये असलेले सर्व घर, जर ते घर 500 स्क्वेअर फूटचं असेल तर त्याच्याकडनं त्या जमिनीची एक पै सुद्धा नगरपालिका घेणार नाही, एवढं वचन तुम्हाला देतो. जर 500 स्क्वेअर फूट ते 1000 स्क्वेअर फूटचं घर असेल तर जमिनीच्या किमतीचे तुम्हाला 10%, म्हणजेच उदाहरण देतोय, जमिनीची किंमत जर 1 लाख रुपये असेल तर तुम्हाला 10,000 रुपये भरावे लागतील. जेवढी टक्केवारी तिकडे 3 खिडक्यांमध्ये चालू होती तेवढ्याच टक्केवारीमध्ये तुमच्या घरची जमीन तुमच्या नावावर करू.
ज्याचं घर 1000 ते 1500 स्क्वेअर फूट पर्यंत असेल त्याला जमिनीच्या किमतीच्या रेडी रेटनरच्या दराच्या 25% रक्कम भरावी लागेल. पण सगळी घरं त्या सरदार सोप, कोणती सोप आहे, सरदार सोप फॅक्टरी पासून तर साक्री नाक्यापर्यंत का अतिक्रमणच आहे. अपना गांव में 40% अतिक्रमण है, 40%. साकरी नाके से डायरेक्ट मेरे बंगले तक पूरा कसाई मोहल्ला, जुना बैल बाजार, मेहतर वस्ती, भरवाड गल्ली सब अतिक्रमण आहे. आणि जर काम करायचं ठरवलं तर 2 वर्ष तर सर्व घर नावावर करायला लागतील. पण 100% करायचा संकल्प आम्ही केलाय. आम्ही जे वचन देतो ते करून दाखवतो. आमची ओळखच अशी आहे. दुर्दैवानं मी खरं म्हणजे विठ्ठलाची मूर्ती माझी 12 फुटाची आहे. मी 12 फुटाची ती मूर्ती विठ्ठलाची त्या अंधारे दादाच्या चौकामध्ये बसवणार होतो, जिथं आपण तुळशी वृंदावन बसवताय. माझी अपेक्षा होती की जाता येता माणूस विठू माऊलीचं दर्शन करेल. नुसतं भक्तीने माणूस मंदिरातच गेलं पाहिजे असं नाही. आपण कळस, मी दरवेळेला मारुतीच्या कळसचं दर्शन करतो. पण एकंदरीत एका भक्तिभावाने करायचा विचार होता. कोणी विरोध केला? हिंदूंनीच विरोध केला. काही पंटर गावित परिवाराचे निर्माण झाले आणि त्यांनी सांगितलं रस्त्यावर विठ्ठलाची मूर्ती, आणि मग तिला जर ट्रकने ठोकलं, ट्रकचा ड्रायव्हर जर मुसलमान राहिला तर हिंदू मुसलमानचा दंगा होऊन जाईल. म्हणजे किती चांगले विचार आहेत त्यांचे, तुम्ही लक्षात घ्या. असं बोलूच शकत नाही कोणी की ट्रक ठोकेल नाही. हे ठोकायचं राहिलं तर कुठं बी ठोकतं, मंदिरात बी घुसून जाऊ शकते आणि मस्जिद मध्ये बी घुसून जाऊ शकते. या आमच्या भरतचं घर एवढ्या रोडवर आहे, आज तक एक बी ट्रक घुसी नाही इसके घर में. आणि तिथं विठ्ठलाच्या मूर्तीवर ट्रक चालली गेली असती, तिचा ड्रायव्हर मुसलमानच राहिला असता त्या दिवशी. अशा सगळ्या संकल्पना आहेत. माझी विनंती आहे की जे आम्ही केलं, भले थोडंफार केलं असेल, आमच्या जवळ काही फार मोठी सत्ता नव्हती, पण आमचा नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मजबूत होता आमच्या पाठीमागं. या शहरामध्ये 84 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं चालू आहेत. आता पण कृषी विद्यापीठ, कृषी कॉलेज आहे, तिथून आपण बाहेर रस्ता काढतोय, ज्याच्यावरून अशोक बोचा पेट्रोल पंपावरून आमचं ट्रक डायरेक्ट निघून जाईल. धुळे चौफुलीची ट्रॅफिक कमी होऊन जाईल. आतापर्यंत जे काही काम केले या शहरामध्ये ते सार्वजनिक विकासाचे नंदुरबारच्या जनतेसाठी नगरपालिकेनेच केलंय. 20 वर्ष झाले नंदुरबारच्या नगरपालिकेवरती रत्ना रघुवंशी नगराध्यक्ष आहे. आजपर्यंत एक माणसाला बी त्रास दिला नाही. नगरपालिका कधी कोणाला त्रास देते असं उदाहरण भेटणार नाही. यांनी तर लोकसभा बदनाम करून टाकली, जिल्हा परिषद बदनाम करून टाकली, आणि आता त्यांना वाटतं की नगरपालिका लुटायला नगरपालिका आमच्या ताब्यात लोक देतील. नंदुरबारचे लोक फार हुशार आहे, कोणाला किती लांब ठेवायचं सगळं त्यांना समजतं. हे तर ठीक आहे, भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. एक टाइम था इंदिरा गांधी के नाम पे भी पत्थर खड़ा कर दो तो भी चूम के आते था, ऐसा लोग बोलते थे. आणि वैसा ही आज हो जाएगा. मोदी के नाम पे गधे घोडे चूम के आ रहे. आणि त्यांनी काय केलं या शहराला हे अजूनही लोकांना कळत नाही. पण माझी विनंती आहे, ही देशाची निवडणूक नाही, ही दिल्लीची निवडणूक नाही, ही मुंबईची निवडणूक नाही, ही गल्लीची निवडणूक आहे. आणि गल्ली कोणाच्या ताब्यात असली पाहिजे. एक गोष्ट नक्की की मी आणि रवीराव बाप्पू समोरासमोर लढलो. मी आभार मानतो हिरडोल काकाचे, वर चालले गेले तरी, की त्यांनी काही करून आता आम्हाला रघुवंशी परिवार आणि चौधरी परिवाराला एक करून दिलं. त्यांचे आभार मानले पाहिजे, या मताचा मी आहे. कारण या शहरात कटुता संपली, नाहीतर फार कार्यकर्त्यांना त्रास होता. कोण त्यांच्या बरोबर फिरायचा, कोण माझ्या बरोबर फिरायचा. कोणी बिचारे दोघं टी शर्ट घालायचे, मैं दिखा के मेरा दिखाते थे, वो दिखे के उनका दिखाते थे. हे सगळे वाद संपले. आणि या शहराला सांभाळण्यासाठी, या शहराची सुरक्षेसाठी, किंवा या शहराच्या माणसांना सर्व धर्म समभाव टिकवण्यासाठी आम्ही आज नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक लढतोय. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की या राज्याचा आत्ताचे उपमुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते, लाडली बहिणीची योजना आणली. माझ्या बहिणींना आज बी त्यांच्या घरामध्ये सन्मानाने वागणूक मिळायला लागली. 1500 रुपये दर महिन्याला
त्यांना मिळतात, नाही मिळाले एक महिन्याला तर दुसऱ्या महिन्याला 3,000 येतात. पण हक्काने त्या माझ्या बहिणीचा पगार चालू झाला. आज माझ्या बहिणीला कुठं बसमध्ये जायचं असेल तर 50% तिकीट लागतं, याच्यावर तिकीट लागत नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा एसटी फुकट आहे. 75 वर्षाचा वर वय असेल तर त्याला एसटी फुकट आहे. एवढ्या लोककल्याणकारी बिचवी मैदानात रेल्वे स्टेशनवर 840 लोक नंदुरबारच्या अयोध्येला गेले होते. रेल्वेला हिरवी झेंडी दाखवायला मी सुद्धा गेलो. 840 लोक शासनाच्या पैशाने प्रभू रामचंद्राचं दर्शन करून आले. या सगळ्या योजना करणारा तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करतोय. आता ठीक आहे, लाडक्या बहिणीचे 3 भाऊ होऊन गेले, पण पहिला खरा भाऊ ओरिजिनल भाऊ एकनाथ शिंदेच होता हे सगळ्या बहिणींना माहिती आहे. आता 2 सरकारमधले जे सावत्र भाऊ आहेत. आता कोणी बी म्हणतं की साहेबांनीच केली. अरे तुम्ही लाडक्या बहिणीवरती पैसे मागतात, मतं मागतात आहे, तुम्ही काय केलं हे सांगा गावित साहेब. आता गावित साहेब सांगतो, गोलू भैयाच्या नावाने सांगत होता काहीतरी की 2-4 मर्डर करून टाकले म्हणे त्याने. मैं बोला ये पहिले तो पिता नहीं था, अभी पीने लग गया, हमला तो क्या मालूम. नाहीतर त्याच्या 2-2 मुलींना घरात बघून बी त्याचं मानसिक संतुलन चाललं गेलं असेल. त्याने म्हणे 4-5 मर्डर केले. अरे तुम्ही काय बोलता, कुठं बोलता? तुम्हाला उमेदवार नाही भेटले या नंदुरबार शहरामध्ये. आज बी तुम्ही इथून उमेदवार घेऊन गेले, त्या गोलू भैयाच्या समोर उभा केला. ती माझी उमाताई उमा चौधरी वार्ड नंबर 8 मधली आहे. तिला पण गोलू भैयाच्या आपल्या देवाशेखच्या वार्डामध्ये उभं केला. तिकडनं प्रकाश भोई अपना प्रकाश भोई को गोलू भैया के सामने भेज दिया. पिछले चुनाव में उसको 40 मत मिले थे, 40. अभी वहां पे चुनाव लड़ने के लिए आणि म्हणतात की आम्ही 41 उमेदवार उभे केले. अरे 41 उमेदवार भेटले याचा अर्थ तुम्ही फार भाग्यवान आहात असं नाही. हे जबरदस्ती का सौदा है. श्यामभाऊ अगर नहीं खड़ा रहता ना तो जितनी गाय पुराई है ना उसकी चौकसी चालू हो जाती उसकी. श्याम बापू को खड़ा ही रहना पड़ा. 2 कॉन्ट्रैक्टर खड़े हैं तो जीतू सर, काय नाव आहे, GN पाटील राहतो 3 नंबर मध्ये, उभा आहे 20 नंबर मध्ये. मला तर आश्चर्य वाटतं. अरे हा अविनाश माळी 19 नंबरच्या वार्डामध्ये लोकांनी निवडून दिला. कितने ईमानदारी से हाथ जोड़ रहा भगवान की कसम. चुन के जब दिया लोगों ने पंजे पे चुन के दिया. एक भी दिन वार्ड में गया नहीं, एक भी दिन लोगों के काम करे नहीं. सब रस्ते गटर कुछ भी होगा हा बसलेला आहे आणि हा बसला आहे. मोहित सिंह आणि कैलाश पाटील या 2च जणांनी सेवा केली. ये तो प्लॉट बेचते फिरतात, प्लॉट बेचते. अभी भी कहा जाएगा भगवान को मालूम. हा काही नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा माणूस नाहीच आहे. स्वामी समर्थ का नाम लेता ठीक है, स्वामी समर्थ के हम भी बघतोय भगवान, पण शेवटी स्वामी समर्थ भी बघतो की कोण काय करतंय असं. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की धनुष्यबाणचं निशाण लक्षात ठेवा. सगळ्या प्रभागामध्ये धनुष्यबाण आहे. माझी बायको बी नंदुरबार शहर पूर्ण फिरते. शक्य नव्हतं असं मला वाटत होतं, पण परमेश्वराच्या कृपेने ती पण एकदम उभारीमध्ये रोज 2 वार्ड करते. सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, पण गल्ली धरून सगळ्या ठिकाणी जातात. आज बी मला वाटतं हाच वार्ड इकडचं करून गेले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकदम प्रामाणिकपणे सेवा तिने पण नंदुरबार शहराची 20 वर्ष केली आहे. भविष्यामध्ये सुद्धा नंदुरबार जनतेला जे जे अपेक्षित असेल माझ्याकडनं ते सगळे विकासाची कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. फक्त त्याच्यासाठी हवी आहे तुमची साथ. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हात जोडून, माझ्या स्वतःच्या कार्यालयावर सेतू आहे, मी स्वतः सेतू टाकला. बाकीच्या आमदारांच्या कार्यालयामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले. या माझ्या लाडक्या बहिणीने एक बी फॉर्म नाही भरला. माझ्या ऑफिसमध्ये कमीत कमी 10,000 भगिनींचे फॉर्म मी भरले असतील. त्या बहिणींना पगार चालू झाला की नाही, त्यांच्या घरी महिन्यावर येते की नाही, हे सगळं माझा स्टाफ बघतो. जेव्हा करोनाचं संकट आलं
मी जरी आजारी होतो तरी सुद्धा करोनाच्या संकटमध्ये रेमडेसिवीरचं इंजेक्शन लोकांना भेटत नव्हतं. कुठून रेमडेसिवीर आणले. मी आणलेल्या पैशामध्ये सुद्धा 500 रुपये कमीने लोकांना रेमडेसिवीर दिले. मला जिल्हा अधिकाऱ्याने सुद्धा 1000 रेमडेसिवीर उधार दिले. पण त्या जिल्हाधिकाऱ्याची सुद्धा तक्रार केली. त्या जिल्हाधिकाऱ्याला आत्मविश्वास होता की चंदू भैयाला जर रेमडेसिवीर दिले, त्याने मला उसने दिले होते, पण त्याला आत्मविश्वास होता की चंदू भैयाला रेमडेसिवीर दिले तर 1 पैसा जास्त कोणाकडनं घेणार नाही, हा माणूस एवढा त्याला आत्मविश्वास होता. पण त्याची मी तक्रार केली, माझी तक्रार केली. शेवटी बाजारातून जास्त भावाने मी 1000 रेमडेसिवीर घेतले आणि शासनाला परत केले. शेवटी ते रेमडेसिवीर गरिबांना दिले होते. या नंदनगरीच्या जनतेला वाचवलं. 5-5 हजार 10-10 हजार में रेमडेसिवीर लोग ला रहे. मेरे खुद के ड्राइवर ने 20,000 रुपए में लिया था. उसका नाम था पंकज. 20,000 रुपयामध्ये त्याने रेमडेसिवीर आणलं होतं. आणि म्हणून अशा वेळेला सुद्धा जेव्हा गाव संकटात होतं त्यावेळेला सुद्धा तुम्ही राजकारण करतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे या मताचा बी आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या संधी साधू लोकांना दूर राहू द्या. यांना जर आमचं गाव दिलं तर हे काय करतील हे रणबापू बापू सांगून गेले. मागच्या 2 महिन्यापूर्वी 3दा नंदुरबार बंद झालं. का झालं बंद? आरोपी स्वतःहून अटक झाला होता. आरोपी जर पकडला गेला नसता आणि तुम्ही गाव बंद केला असता तुम्ही समजू शकलो असतो. आरोपी मध्ये असताना तुम्ही गाव बंदची गोष्ट करतात. तुमचा काका डॉक्टर गावित साहेबांचा भाऊ लोकांना दारू पाजतो आणि घोषणा द्यायला लावतो. या शहरामध्ये बंद दुकानांच्या शेकडोवर लाथ मारतात. आणि असं चित्र जरी या नंदुरबारच्या जनतेने कधी विचार केला नव्हता. आम्ही म्हणतो की आमचा जिल्हा आदिवासी आहे, याचा अर्थ तुम्ही आमच्या रोजीरोटीवर लाथ मारून द्याल असं नाहीये. एवढं सोपं काम कधीही समजू नका. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पुढचे धोके ओळखा, पुढची संकट ओळखा आणि कुठल्याही परिस्थितीत या नगरपालिकेवरती शिवसेनेचा धनुष्यबाणच भडकवा. धनुष्यबाणच्या माध्यमातून भगवा भडकवा आणि नगराध्यक्ष व माझे सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा एवढीच विनंती करतो. आता नवापूरहून सभा करून आलो, आता माळीवाड्यात जाणार आहे. तुमची रजा घेतो. बऱ्याच वेळेपासून तुम्ही थांबले असाल, माझ्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागली, दिलगिरी व्यक्त करतो. पण मशीनवर जेवढे धनुष्यबाण नाव वाचायची गरज नाही. इकडे कोणीतरी म्हणतं की वर्ण याला द्या, खाल्लं त्याला द्या. नाही, जर पाप असेल मनामध्ये तर एक बी मतं देऊ नका. द्यायचे असतील तर 3 उमेदवारांना मतं द्या. असा धंदा मी केला नाही की 1 मत मागायचं. 1 मत मागणारी पार्टी शिवसेना नाही आहे. जीव देणारी पार्टी शिवसेना आहे, जीव देणारी. आणि जेव्हा बी या नंदुरबारसाठी जे बी लागेल ते करण्याची ताकद क्षमता आमच्यामध्येच आहे आणि आम्हीच करून दाखवू एवढं वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.